माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे। लोकसभेची आगामी निवडणूक शरद पवार लढणार नाहीयेत आणि त्यामुळे माढामधून लढण्यासाठी राष्ट्रवादीमधले अनेक जण इच्छुक आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे असंही समजतंय। पण उमेदवारीसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे अशी बातमी आहे। दरम्यान माढा मतदारसंघातून पवार घराण्याचीच व्यक्ती उमेदवार असावी असाही मतप्रवाह पक्षामध्ये आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची सुद्धा राष्ट्रवादीमध्ये चर्चा आहे। आणि याबद्दल बोलूया आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांच्याशी। आशिष, आता खऱ्या अर्थाने लोकसभेचे वारे व्हायला लागलेत असं म्हणावं लागेल, कारण आता कोणत्या मतदारसंघामधून कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दलच्या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। माढाच्या मतदारसंघाबद्दल नेमकी काय माहिती आहे? आरती, माढा मतदारसंघातून शरद पवार आगामी निवडणूक लढवणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मग शरद पवारांचा माढामधून उत्तराधिकारी कोण यावरती बराच खल आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये झालेला आहे। आज माढा मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहेत संभाव्य उमेदवारीसाठी त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केलेली आहे। त्यामध्ये साहजिकच विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे यांचं नाव आहे। तसंच माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचंही नाव चर्चेत आहे। पण जसं की राष्ट्रवादीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून ही दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे की एक धक्कादायक नाव माढाच्या उमेदवारीसाठी समोर येऊ शकतं आणि ते नाव पवार कुटुंबियांपैकीच कोणाचं तरी एकाचं असू शकतं अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आहे की ऐनवेळी शरद पवारांचा मतदारसंघ हा पवार घराण्याकडेच राहावा असा मतप्रवाह पक्षामध्ये जो सध्या वाहतो आहे तो जोर धरेल आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते असं सूत्रांचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवार यांना माढातनं उमेदवारी देऊन लोकसभेत पाठवलं जाऊ शकतं अशी सध्या चर्चा राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे।